आज तुम्ही बोलला, कधीच तुम्ही असं बोलत नाही. तुम्ही तुमच्या मनातले भावना व्यक्त केल्यानंतर मलाही जाणवलं की मी कुठेतरी चुकलोय, मी चुकतोय आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण कागल तालुक्याला 8 कोटी रुपये निधी दिला, तुम्ही आठवण करून दिली मला. आणि माझ्या त्या 5 वर्षांना सगळ्यात जास्त निधी मी कागललाच दिला होता. आणि हेही वस्तुस्थिती आहे की एकाही शुभारंभाला, भूमिपूजनाला मला बोलवलं नाही. कुठल्याही बोर्डवर माझा निधी असताना सुद्धा नाव नाही. आणि काम देण्याचं ते म्हणजे ते तर सगळं वेगळंच होतं. मी स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आपल्या तालुक्याचा मेळावा घ्यायला पाहिजे, त्याशिवाय तुमच्या मनातलं कसं मला कळणार. आज तुम्ही बोलला, कधीच तुम्ही असं बोलत नाही. अशा वाटेनं तुम्ही कधीच चाललेला नाही. तुम्ही फक्त आदेशाचीच वाट बघत आलाय आजपर्यंत. परंतु आज तुम्ही तुमच्या मनातले भावना व्यक्त केल्यानंतर मलाही जाणवलं की मी कुठेतरी चुकलोय, मी चुकतोय आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. ही वस्तुस्थिती आहे. 2014ला खासदार झाल्यानंतर आपण कागल तालुक्याला 8 कोटी रुपये निधी दिला, तुम्ही आठवण करून दिली मला. आणि माझ्या त्या 5 वर्षांना सगळ्यात जास्त निधी मी कागललाच दिला होता. आणि हेही वस्तुस्थिती आहे की एकाही शुभारंभाला, भूमिपूजनाला मला बोलवलं नाही. कुठल्याही बोर्डवर माझा निधी असताना सुद्धा नाव नाही. आणि काम देण्याचं ते म्हणजे ते तर सगळं वेगळंच होतं. मी असं इतर ठिकाणी कुठं नव्हतं. परंतु मी माझे संस्कार, माझी शिकवण, आई वडिलांनी दिलेली शिदोरी हे घेऊन मी चालणारा युवक आहे. ज्या पक्षामध्ये मी होतो, जे आपले नेते होते ते सांगतील त्या पद्धतीनंच आपण चालायचं या भावनेतून मी होतो. कारण त्यांनी आपल्याला 14ला निवड मध्ये मदत केली होती, पवार साहेबांनी मदत केली होती, मुश्रीफ साहेबांनी मदत केली होती. त्यामुळे त्यांचा कुठेही अवमान व्हावा असं कधी माझ्या मनात एवढं सुद्धा कधी किंचित सुद्धा आलं नाही.